नमस्कार, मी ॲडव्होकेट गणेश जुगदर। माझ्याकडे कर्जदार आणि जामीनदाराने अशा तक्रारी केल्या की वसुली अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करतात। म्हणजे कर्जदार असेल, आता एक बँकेचे कर्जदार माझ्याकडे ते दी बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लिमिटेड आटपाडी। या वसुली अधिकाऱ्यांनी काय केले की कर्जदार आणि जामीनदारांचे ऑदर बँकेतले अकाउंट होल्ड करण्याचे पत्र दिले। त्यांना काय पत्र दिले परस्पर की अमुक अमुक ह्या एवढ्या रकमेचे की मला रक्कम पैसे द्या असं पत्र दिलं। मग त्या समजा ते पत्र एखाद्या अदर बँकेला, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया शाखेला गेले तर ते काय करतात की अकाउंट होल्ड करून ठेवतात। म्हणजे डेबिट इनकमिंग चालू, फक्त डेबिट पैसे काढू देत नाही। अशी कृती बेकायदेशीर होती। याच्या विरोधात आम्ही माननीय सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे अपील दाखल केलं। 11/9/2025 ला अपील दाखल केलं। त्यानंतर अपील दाखल झाल्यानंतर त्या आयुक्तांनी त्यांना पत्राने कळवलं की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील तरतुदी त्याचप्रमाणे व परिपत्रक, म्हणजे आयुक्तांनी परिपत्रक काढले 2006 ला परिपत्रक काढलेलं आहे। त्या परिपत्रकात सरळ लिहिलेलं आहे जामीनदार आणि कर्जदार यांच्या वसुलीसाठी कारवाई करताना त्या परिपत्रकाच्या पूर्ण अटी घालून दिलेल्या। त्या अटीच्या प्रमाणे वसुली अधिकारी काम करत नव्हते। याबद्दल आम्ही सहकार आयुक्तांच्या निदर्शनास दिले। त्यांनी त्या दिलेल्या पत्रावर सुद्धा त्यांनी कारवाई केली। म्हणून परत आम्ही आयुक्तांना दुसरं डबल तक्रार अर्ज दाखल केला। त्यावेळेस आयुक्तांनी बँकेला समोर आणण्याचे आदेश दिले आणि बँक वसुली अधिकारी बँकेचे आणि बँकेचे वकील हजर राहिले। त्यावेळेस आयुक्तांनी सरळ निर्देश दिले की तुम्ही जी कृती करतात हे बेकायदेशीर आहे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व 1961 मधील तरतुदीप्रमाणे तुम्हाला कोणाचंही अकाउंट, म्हणजे कर्जदार जरी असेल त्याचं सुद्धा सेव्हिंग अकाउंट लॉक करता येत नाहीये, आणि जामीनदार असेल तर त्याचे सुद्धा अकाउंट लॉक करता येत नाहीये। असं हीच बँक नाही, महाराष्ट्रामधल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जेवढ्या बँका काम करतात असं कुठल्याही बँकेला अधिकार नाही किंवा राष्ट्रीयकृत बँकेला सुद्धा अधिकार नाहीये अकाउंट लॉक करण्याचे, असे स्पष्ट आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत। आणि तसं बँकेला सांगितलेलं आहे की जर पुन्हा तुम्ही अशी काही चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यास तुमचे वसुली अधिकारी पद जे बाहेर केलेलं आहे, जे माझे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत ते काढून घेण्यात येतील। तसंच परत मी दुसऱ्या आयुक्तांना प्रश्न उपस्थित केला की कर्जदार जो आहे त्याची प्रॉपर्टी सोडून जामीनदाराच्या प्रॉपर्टीवर जप्ती आदेश केला जातो, आणि जप्ती आदेश केल्यानंतर त्याचं पीक कर्ज असेल तर त्याला ते हे मिळत नाहीये, कर्ज मिळत नाहीये। असं सुद्धा आम्ही दाखवलं की आयुक्तांना सांगितलं की वारंवार आम्हाला प्रांताकडे अपील करावं लागतं। तसं आम्ही मंडलाधिकारी केडगाव तालुका दौंड यांच्यासमोर एक अपील चाललं होतं। त्या अपीलमध्ये सुद्धा प्रांतानं निकाल दिला की असं कोणतंही मूळ कर्जदार सोडून जामीनदाराच्या उतरत्या जप्ती चढवता येत नाही, त्याचा सुद्धा आपल्याकडे निकाल झालेली प्रत आहे। असं कोणतंही आम्ही काही खोटी बातमी देत नाही किंवा खोटं काही सांगत नाहीये। असं दिल्यानंतर आयुक्तांनी सरळ निर्देश दिले, जर मूळ कर्जदार सोडून जी प्रॉपर्टीसाठी कर्ज दिलेलं आहे ती प्रॉपर्टी सोडून इतर प्रॉपर्टी सुद्धा कर्जदार तुम्हाला जप्त करता येणार नाही। पहिली प्रथम त्या प्रॉपर्टी कर्ज दिलंय, त्या प्रॉपर्टी तुम्ही हॅल्युशन काढलेला आहे, तीच प्रॉपर्टी जप्त करून तीच विक्री करून त्यातूनच कर्ज वसूल करायचं आहे। सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तसेच आणि आपल्या मुंबई हायकोर्टचे सुद्धा आदेश आहेत, महाराष्ट्र राज्य हायकोर्टचे। त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी। अशी जर चुकीची कारवाई केल्यास त्यांचे पद जाणार असं वसुली अधिकाऱ्यांना सरळ तंबी दिलेली आहे। आणि ही तंबी फक्त एकाच बँकेसाठी नाही, सर्व बँकेसाठी ही निबंधित तंबी लागू होणार आहे। असं कोण कर्जदार किंवा जामीनदार असा अडचणीत आला असेल तर त्यांनी सरळ आमच्याशी भेटावं। आम्ही त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा भरपूर प्रयत्न करणार आणि न्याय मिळवून देणार।